या स्पर्धेत सामनावीर म्हणून कोंबडी देण्यात येईल. प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी बियर असणार आहेत आणि प्रत्येक संघाने एकसारखे ट्रॅक ब्लॅक अथवा व्हाईट परिधान करायचे आणि या मॅचसाठी पूर्ण संघांना टी शर्ट देण्यात येतील. तर नक्कीच ज्यांना ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर नक्कीच आपली नावं MB स्पोर्ट्स मध्ये नोंदवायची आहेत. एंट्री फी जमा करायची आहे. त्यानंतर आपले संघ पक्के केले जातील. लक्षात असू द्या. तर बोलूया सामन्याकडे. काव्या 2727 वर्सेस जय हनुमान टिवरी या दोन संघामध्ये लढत. सामन्याला सुरुवात पंचा इशारा करतात. पहिला चेंडू कैवल्य बंधू. एक स्टार प्लेयर कैवल्य पाटील, दत्तात्रय पाटील यांचे सुपुत्र आणि जवळजवळ एक स्टार खेळाडू आपण पाहू शकतो मैदानात. पहिला चेंडू घेऊन रवी साठी. रवी आणि विकास अशी सलामी जोडी जय हनुमान स्पोर्ट्स टिवरी संघाची. नक्कीच जवळजवळ खूप दिवसानंतर दोन टिवरी संघ या स्पर्धेत आपण पाहतो या मैदानावर पाहताना. पहिला चेंडू कैवल्य. पहिला चेंडू नक्कीच स्क्वेअर मारा. अवांतर चेंडूची हातताळणी. वाईडचा इशारा. अवांतरची सुरुवात होत आहे वाईड आणि एक धाव ही म्हणजे जय हनुमान स्पोर्ट टिवरी संघाच्या खात्यामध्ये. तर बघितलं आज पण पाहू शकतो फाईन लेग क्षेत्रामध्ये मितेश याला पाहतोय आपण. नंतर निखिल आहे ऑन साईडला. हितेंद्र सुद्धा एक कवकण क्षेत्रामध्ये. हितेश भोईर सुद्धा आपण पाहू शकतो 30 या सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर पाहिलं आपण संदेश ढाणे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पाहतो आपण. गलीमध्ये पाहतोय भूषण आहे पॉईंटमध्ये. पंकज आहे कव्हर क्षेत्रामध्ये. कैवल्य पुढे चेंडू घेऊन पॅवलिन एंडकडून पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. अवांतर चेंडू. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. नक्कीच वाईडचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढली जाऊन बोलली 2 वर. अजून एकही चेंडू व्यवस्थितरित्या हाताळला नाही कैवल्याने. थोडं सराव करतात मला तर वाटतंय. पुन्हा त्या पुढचा चेंडू घेऊन नक्कीच आपण पाहतो थोडासा अडचण येते या ठिकाणी बॅट्समॅनला. पुन्हा सज्ज कैवल्य गोलंदाजी मार्कवर. राईट द विकेट पॅवलिन एंडकडून. चेंडू पाहिला हलके टॅपकडे चेंडू जातोय कली क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल आणि एका धावची सुरुवात होत आहे ती म्हणजे रवी याची. आता मात्र पहिली बॅटमधून आलेली धाव आणि धावसंख्या 3 धावा. तर आपण बघू शकतो दिलीप भोईर आमचे कॅमेरामन सज्ज आहेत या ठिकाणी लाईव्ह थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांची सुद्धा पाण्याची व्यवस्था करायची विनंती असेल उन्हाळ्याला. आता मात्र विकास प्रथम स्ट्राईक घेतील. कैवल्य सामोरं जाईल. पाहूया कैवल्य. चेंडू पहिला चेंडू टॅप केला. या ठिकाणी संदेश जाणे. चेंडू उचलेपर्यंत एक धाव काय रोखू शकत नाही. या एकेदिवशी धावसंख्या वाढली जाऊन 4 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहिलं 2 चेंडूचा खेळ होतोय. नक्कीच 4 धावा धावपळ करावं लागलं. त्यामुळे जय हनुमान टिवरी संघ आज कुणाल यांची सुद्धा कमी जाणवत आहे या संघामध्ये. कैवल्य पुढचे चेंडू घेऊन. हो यावेळी सुरेख चेंडू. आता चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. लो राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल यावेळी. कैवल्य आपला क्लास दाखवताना. कैवल्य पाटील बंधू या नावाने त्यांना प्रसिद्धी दिली जात आहे. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 4 धावा. 3 चेंडू समाप्त आतापर्यंत. हो यावेळी सुरेख चेंडू. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळतोय कैवल्य. धावसंख्या 4 वर स्थिर. 4 चेंडू अजूनपर्यंत टाकून झालेले आहेत. धावसंख्या 4 धावा. कैवल्य पुढे सज्ज गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक हितेंद्र भोईर कुठलीच चूक करणार नाही. पहिल्या विकेटचं बटन जय हनुमान स्पोर्ट्स संघाला रवीच्या मार्फत विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. थँक्यू. तर नक्कीच बंधू याला यश मिळत आहे. हितेंद्र या ठिकाणी होते कवकण क्षेत्रामध्ये आणि कुठलीच चूक करणार नाही हा खेळाडू. नक्कीच नवीन आला फलंदाज 1 डाऊन 0 पण रोशन या ठिकाणी पाहू शकतो आपण मैदानात उतरताना. तर हितेंद्र भोईर यांच्याबद्दल म्हटलं तर नक्कीच मागची मॅच पाहिली तर जवळजवळ 50 धावा कुठल्या होत्या आणि जवळजवळ या त्याची
12वी ते 13वी 50 असणार आहे. आम्ही नोंद केली त्याची आणि जवळजवळ सर्वात जास्त सिरीजचा मानकरी असणारा एक खेळाडू तो म्हणजे हितेंद्र भोईर. पुढे कैवल्य सज्ज गोंधळ माफ कर. शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्णपणे रोखून ठेवला आहे ते म्हणजे कैवल्याने. षटक समाप्त पहिला धावसंख्या 1-4 जानवान टिवरी संघ. वळूया छोटीशा डीजे ब्रेककडे आणि पुढे परत वळूया मैदानाकडे. डीजे थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आमचे आदरणीय सन्मान्य हेमंतदा वर्तक या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही लगेच वेलकम तुमचं. येऊन VIP डायसवर बसायचं आहे. तर लगेच त्यांना आम्ही निमंत्रण दिलं होतं. लगेच आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित झाले ते म्हणजे हेमंतदा वर्तक. वेलकम VIP डायसवर तुमचं शब्द सुमनाने मी स्वागत करतोय. आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला सकाळी आलेल्या आर्थिक सहकार्य दिलं होतं. नक्कीच कोणतीही स्पर्धा असू दे हेमंतदा वर्तक यांच्या आर्थिक सहकार्य लाभतंय. थँक्यू दादा आणि असंच सहकार्य करत राहा. तर नवीन आलेला गोलंदाज मैदानाकडे बोलताना आपण पाहू शकतो. एक षटक समाप्त होतोय, 4 धावा लागतात, एक गडी बाद होतोय तो म्हणजे जर्मन स्पोर्ट टिवरी संघ. तर बघितलं काव्या 2727 हा संघ आता दुसरे षटक घेऊन येईल तो म्हणजे निखिल पाटील. निखिल नक्कीच NK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत ते. नक्कीच जरसं जायचं आहे तिकडे मैदानात थोडंसं बॉटल वगैरे फुटलं तर थोडंसं साफ करायचं विनंती असेल. तर बघा खेळाडू कसा असावा. नक्कीच स्वतः कैवल्य काचा उचलताना आपण पाहतोय. ही एक मोठ्या खेळाडूची ओळख आहे. तर निखिल गोंधळ माखू सज्जा राईट मोर द विकेटचा मारा पॅव्हलियन एंड कडून रोशनसाठी. चेंडू इनसाइडर फटका आहे. चेंडू हवेमध्ये पाहूया. हितेंद्र झेलकारी धावतील पण नक्कीच थोडासा दूर चेंडू असल्या कारणे भूषण चेंडू उचलेपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही. तर लगेच आल्या निखिलसाठी पारितोषिक लागलं जात आहे. जर हॅट्रिक घ्यायची आहे प्रथमेश भोईर आणि कल्पेश पाटील यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. हॅट्रिक घ्यायचे आहे आणि 1000 रुपये कमवायचे आहेत. आज मात्र हितेंद्र थोडेसे उशिरा का आले याचं कारण ते आम्हाला नंतर सांगतील. धावसंख्या आपल्याकडे 6 धावा. निखिल पुन्हा सज्ज गोंधळी मार्कवर. नक्कीच आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचलेत. नक्कीच का 2 मिनिटं थोडंसं थांबायचं आहे. तर मित्रांनो विनंती असेल जे मद्यपान करणारे जे या गावातील तरुण किंवा माणसं असतील त्यांना विनंती असेल ग्राउंड सोडून तुम्ही बाहेर बसा. ग्राउंडवर कोणत्या प्रकारचे काचा बॉटल्स तुम्ही टाकू नका, कचरा करू नका. तुम्हाला बसायला बंदी नाही, तुम्ही मैदानाच्या बाहेर बसू शकता. विनंती असेल आज विनंती करतो कारण की यापुढे सुद्धा अजून सामने खूप सारे सामने या ठिकाणी असतील. तुमच्यासाठी मंडप आहे, तुम्ही तिथे बसू शकता. तुम्ही तुमचा मद्यपान करू शकता. आमचा काही ऑब्जेक्शन नाही. फक्त मैदानात तुम्ही कोणत्या प्रकारच्या बॉटल किंवा कचरा टाकू नका. विनंती असेल, वारंवार विनंती असेल. प्रत्येक गोष्टीची एन्जॉयमेंट असते पण त्या गोष्टीचा दुरुपयोग तुम्ही करू नका. रोशन यांनी जर 3 षटकार ठोकले तर जवळजवळ 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सुमित भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे. तर थोडासा अडथळा येतोय. तर नक्कीच पुन्हा एकदा खेळात सुरुवात होतोय. निखिल सज्जा गोलंदाजी मार्कवर. एक चेंडू हाताळतोय निखिल, 2 धावा देतोय. निखिल पुढे चेंडू घेऊन पुन्हा सज्जा गोलंदाजी मार्कवर. यावेळी रिव्हर्सचा फटका आहे. चेंडू हवेमध्ये पाहूया. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. भूषण त्या ठिकाणी चेंडू उचलेपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण होतील आणि या 2 धावांविषयी संजीवनी मध्ये धावसंख्या 8 वर जाऊन बसतोय. धावफलक हलतय. धावफलक पुढे सरकतय. नक्कीच धावसंख्या 10 धावा. 8 धावा आहेत. ते आमच्या तांत्रिक बिघाड झाला, थोडासा डबल क्लिक झाल्यामुळे 10 धावा आल्या होत्या. 8 धावा झाल्या आतापर्यंत. 1.2 चेंडूचा खेळ झालेला अजूनपर्यंत. यावेळी चांगला फटका आहे. चेंडू बघूया. फ्लाइट 6 नक्कीच हा आल्यात. 7 धावा आहेत. नक्कीच आमच्याकडे पंच वळतील. हा येतोय षटकार. डीजे
थँक्यू थँक्यू डीजे. धावसंख्या 6 धावांशी वाढली जाऊन चौथा या धावसंख्येवर नक्कीच या ठिकाणी पारितोषिकाच्या मागे धावताना आपण पाहू शकतो रोशन. षटकाची धावसंख्या 14 धावा. निखिल पुढचा चेंडू घेऊन. हो यावेळी चेंडू ठेवतो या ठिकाणी हितेंद्र भोईर आहेत. चेंडू अडवतील आणि नक्कीच चांगला प्रयत्न. दुसऱ्या अट्टमध्ये चेंडू अडवतात. फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावेची धावसंख्या वाढली 16वर जाऊन पोहोचली आणि आता मात्र टिवरी संघ कुठेतरी वर येण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या 16. 4 चेंडूमध्ये जवळजवळ 12 धावा कुठे तर म्हणजे रोशन ज्यासाठी रोशन याला पाठवलं होतं बढती दिली होती ते कार्य पूर्ण करताना आपण पाहतो रोशन याला. पुन्हा सज्ज निखिल गोंदाची मागवर 5 चेंडू घेऊन. यावेळी फुलटॉस चेंडू योग्यरित्या खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. या ठिकाणी कल्पेश मात्र या ठिकाणी फेकी करेपर्यंत फक्त एकच धाव. धावसंख्या 17 धावा. शेवटचा चेंडू असेल निखिल यांच्या षटकातील. नक्कीच 17 धावा. तर नक्कीच या तापत्या उन्हामध्ये आम्हाला पाण्याची सोय माऊली 8 चेतन पाटील यांच्यामार्फत दिलेली आहे. पुणेदा निखिल. हो यावेळी नक्कीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट लादून खालीच राहतोय. षटक समाप्त होते ते म्हणजे दुसरं धावसंख्या धावफल करायला लागले म्हणजे 1-17 जन्म स्पोर्ट्स संघ. हळू एक छोटेसे डीजे ब्रेक कडे. डीजे थँक्यू. पाणी घेऊन जायचं मैदानात. पाणी घेऊन जा. झाडू सुद्धा न्यायचं आहे. तर आपण बघितलं तर सध्याची स्थिती पाहता तर जर्मन स्पोर्ट टिवरी संघ 17 धावा 1 गडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ पहिला तर स्कोर बुक पाहिला तर नक्कीच 2 गोलंदाज कैवल्य आणि निखिल. तर निखिल जवळजवळ 13 धावा मोजतोय या षटकामध्ये. तर कैवल्याला पाहिलं तर फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी कैवल्य. जरी 2 धावा अवांतरित्या आल्या होत्या तर नंतर संघाला सावरतोय स्वतःला सावरतोय आणि फक्त 4च धावा देतोय. का तो ब्रँड आहे ते तो दाखवून देतोय कैवल्य मात्रे. कैवल्य पाटील पाणी घेऊन जायचं विनंती असेल. ड्रिंक्स ब्रेक आहे. नक्कीच गोलंदाज सज्ज सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी हितेंद्र भोईर एक स्टार प्लेअर. तर ज्याच्या नावावर जास्तीत जास्त मालिकावीरचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे तेच हितेंद्र. त्यांचं काउंट आम्ही विचारू नंतर आमच्यापर्यंत येईल माहिती. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण की आपले ग्रामीण खेळाडू आहेत त्यांना सुद्धा वर जाण्याची संधी मिळायला हवी. तर आपण बघितलं तर येणारी स्पर्धा आपण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नक्कीच. तर होळी चषक 2020-21 वर्ष 5वे 28 मार्च 2021 नक्कीच एक आगळी वेगळी स्पर्धा या ठिकाणी ब्रिजर बॉय जुचंद्र यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी नक्कीच सर्व संघांना जेवणाची सोय करण्यात येईल. सामन्यात या स्पर्धेत सामनावीर म्हणून कोंबडी देण्यात येईल. प्रत्येक षटकासाठी बियर व चौकासाठी टीन देण्यात येईल. प्रत्येक संघाने एकसारखे ट्रॅक घालणे बंधनकारक राहील. या स्पर्धेची प्रवेश फी 3000 रुपये आहे नक्कीच. आणि या पूर्ण स्पर्धेला टी शर्ट परिधान करण्यात येतील. तर TCP लाईव्हची स्पर्धा असणार आहे. तर कोंबडी ट्रॉफी कप वॉच गॉगल थम्सअप पेस्ट्री यासारखे खास बक्षीस तुमच्यासाठी असणार आहेत. तर खास आकर्षण असणार आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच संदीप दादा तुम्ही सुद्धा यायचं आहे. मी सुद्धा आयोजक आहे या स्पर्धेचा. तुम्ही या. तुम्हाला आमंत्रण असेलच आणि पूर्णपणे कॉमेंट्री आगरीमध्ये असणार आहे आणि खूप धमाल येणार आहे मॅचसाठी. आपल्या सुद्धा शीतपेय असणार आहे. तर सज्जा हितेंद्र गोंदी माकर पहिले चेंडू घेऊन. हो यावेळी सुरेख चेंडू बघा लेग ब्रेकचा मारा. हितेंद्र भोईर का ग्रेट आहेत त्याचा आपण प्रत्यक्ष पाहिला. अक्रॉस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अब्रेकरित्या हाताळला हितेंद्र भोईर आणि निधा चेंडू समाप्ती. 14-17 धावांवर रोखून ठेवले म्हणजे आतापर्यंत रोशन आणि विकास याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हितेंद्र. हो सुरेख चेंडू या ठिकाणी गडी बाद. आपला पूर्णपणे अनुभव पणाला लावताना हितेंद्र भोईर आणि रोशन यांची खेळ संपुष्टात. डीजे
थँक्यू डीजे. तर मी स्वयंसेवकांना विनंती असेल एक एक पाण्याचा बॉटल खेळाडू कशामध्ये पोचवायचा आहे विनंती असेल आहे का. हो थँक्यू. कारण की जर आपण उन्हाचा जर अंदाज घेतला तर नक्कीच 36°C हे तापमान आजच्या दिवसात आपल्याला दाखवलं जात आहे. जवळजवळ 32वर आलेलं आहे. सकाळी जास्त होतं थोडं. तर नक्कीच जसं जसं आपण संध्याकाळच्या जाऊ तसं थंड वारे खारे वारे वातावरण आपण पाहतो या ठिकाणी. आणि एक चांगला मैदान अजिंक्य स्पोर्ट्स मैदान आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. आणि या मैदानाचा विक्रम आहे. जवळजवळ 32 टुर्नामेंट या मैदानावर होतात. आणि चांगला खेळ प्रेक्षकांना आनंद देणारा खेळ या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर हितेंद्र सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. जवळजवळ दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यास यशस्वी हितेंद्र. आणि एक मोठा मासा रोशन सारखा फलंदाज बाद करण्यास यशस्वी. धावसंख्या 13वर बाद होते रोशन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी इनसाइड आउट फटका चेंडू हवेमध्ये या ठिकाणी कैवल्य आहे. या ठिकाणी चेंडू उचलेपर्यंत एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो. या ठिकाणी हितेंद्र बॅकिंग थोडंसं खराब आहे. बंधू मात्र या ठिकाणी लगेच येताना. धावसंख्या 18 धावा. जवळजवळ तिसऱ्या चेंडूवर हितेंद्रला 1 धाव येते. आतापर्यंत रोखून ठेवण्याचा प्रयत्न तो म्हणजे कैवल्याने हितेंद्र यांच्या मार्फत केला जातो. निखिलला थोडासा मार बसला होता. 13 धावा आल्या होता. पण हितेंद्र पुन्हा बॅकअप आणि आपल्या संघाला सावरताना आपण पाहिलं. तर आता मात्र रवी बाद झाल्यानंतर विकास आहे आणि संकेत आहे मैदानावर. हितेंद्र पुढचा चेंडू यावेळी चेंडू हवेमध्ये पाहूया. नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल आहे. पंकज चेंडू उचलेपर्यंत 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावांची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली 20 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात 20 धावा. जायंट स्पोर्ट्स टिवरी संघ आपण पाहिला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आपण पाहिला. 2.4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू शिल्लक. पुढे चेंडू हितेंद्र यावेळी पुन्हा एकदा. आणि पंचांकडे दाद आणि नक्कीच फलंदाज बाद. दीपेश पाटील देशांच्या मागे करामत करताना विकेटचा पतन डीजे. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी अष्टविनायक नायगाव संघ उपस्थित झाला. वेलकम विनंती असेल VIP डायसवर येऊन बसायचं आहे. अष्टविनायक नायगाव संघ आणि पांजू संघ आलाय काय. जर आला असाल तर लगेच आमच्यापर्यंत या. तुमचा कर्णधार आमच्यापर्यंत पाठवून द्या. तर हितेंद्र याने पाहिलं तर जवळजवळ आतापर्यंत 5 चेंडू हाताळले 3 धावा दिलेत आणि 2 गडी बाद केलेत. हितेंद्र का ग्रेट प्लेअर आहे त्याचं प्रत्यक्षिक आपण मैदानात पाहतोय. तर आता फलंदाज अव्वय. धावसंख्या 20 धावा. शेवटचा चेंडू षटकातील. तर लगेच या आमच्यापर्यंत पांजू स्पोर्ट्स पांजूचा कर्णधार आमच्यापर्यंत या. नायगावचा आलेला आहे. याला चेंडू खोलून काढला. चेंडू तरी मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही पाहूया. गाठक चालू शकतं या ठिकाणी. फेकी होतोय. कलेक्ट थोडासा खराब. दीपेश यांच्या हातून चेंडू सट्टोय. नक्कीच 2 धावा पूर्ण. 2 धावांची षटक समाप्त होते. तिसरा धावसंख्या 22. 3 बाद 22 स्थिती आपण पाहू शकतो. जायंट स्पोर्ट्स टिवरी संघ. बोलूया छोटीसा डीजे ब्रेकडे. डीजे आमचे डीजे थोडेसे व्यस्त आहेत. तर त्यांना बाहेरून कॉल येत आहेत. ते अटेंड नाही करत. या स्पर्धेसाठी पूर्ण वेळ दिलाय. जवळजवळ त्यांना आज ऑर्डर आहे नेपाळ येथे. त्यांचा मोठा इव्हेंट आहे तो सोडून तर आज इकडे आले आहेत. डीजे आकाश पटेल त्यांना वारंवार कॉल येतात की तुम्ही या. तुमचा मोठा इव्हेंट आहे. पण या स्पर्धेसाठी मोठा इव्हेंट दिलेला आहे. तर नक्कीच नवीन फलंदाज गोलंदाज आपण पाहू शकतो. पंकज नंबर 4चा षटक स्लॉग ओव्हर षटक असणार आहे. जवळजवळ बंगाल प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिला डीजे वादन केलं होतं आकाश पटेल यांनी. आणि तिथून या ठिकाणी थेट विमाचं तिकीट बुक केलं होतं फ्लाईटने. या ठिकाणी या मैदानात उतरले आहेत आकाश पटेल. एक डीजे वादक ज्याचा मोठे मोठे इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतील. आपण लाईव्ह पण पाहू शकतो त्यांचे इव्हेंट्स. तर पंकज नंबर 4चं षटक घेतील. स्लॉग ओव्हर षटक असेल. धावसंख्या धावपकर चालते म्हणजे 3 बाद 22 जनरल स्पोर्ट्स संघ. पंकज लेफ्ट आर्मचा मारा. पहिला चेंडू हवेमध्ये पाहूया. या ठिकाणी भूषण आहेत. चेंडू खाली येतील की काय. हितेश सुद्धा आले आहेत. आणि या ठिकाणी प्रयत्न चांगला होता पण साजेशी कामगिरी करू शकले नाही या ठिकाणी हितेश. आणि 2 धावा पूर्ण. फेकी होईपर्यंत 3 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात. या 3 धावांची धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली 25. 25 लॉस ऑफ 3 विकेट इन द 4th ओव्हर.
तर बघितलं पंकजाच्या पहिल्या चेंडूत 3 धावा येतात. आता मात्र स्ट्राईकवर येतं म्हणजे अभय यांच्यामध्ये ती कुवत आहे, ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ती खेळायला लागेल. कारण की आपण बघितलं स्लॉगवर षटक आहे. समोरचा संघ बघितलं काव्या 2727 हा संघ बराडे संघ पाहू शकतो आपण मैदानात. आता मात्र क्षेत्ररक्षण चालू आहे. धावसंख्या झाली धावपल करते म्हणजे 3-25 जयहनुमान स्पोर्ट टीव्ही संघ. पंकज पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्लोवर वन चेंडू, यावेळी चेंडू स्वीप केला आहे. या ठिकाणी मिड विकेट मध्ये बंधू आहे, त्या ठिकाणी फेकी होत आहे आणि यावेळी मात्र नक्कीच हिट केला होता मितेश आणि नक्कीच आणि व्यवस्थित क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू अभय 2 धावांची धावसंख्या वाढली, जाऊन बदली 27-27 धावा आणि बॅकिंग बघा किती चांगला. मितेश लगेच बॅकिंग साठी आले होते. धावसंख्या 27 धावा. अजून 4 चेंडू शिल्लक या षटकामध्ये अभय यांच्या माहितीसाठी. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील तर नक्कीच पहिला पण तर दत्तळी संघ जर विचार केला तर किती धावा त्यांच्या समोर ठेवायला हव्यात 4 षटकामध्ये. एकंदरीत दत्तली संघाचा विचार केला तर त्यांना जर डिफेंड करायचं असेल तर 45 पर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण दत्तली संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळेच 45 पर्यंत पोहोचणं हे टिवरी संघाला खूप फायदेशीर ठरेल. थँक्यू संदीप सर, चांगली प्रतिक्रिया तुमच्याकडून आमच्यापर्यंत. पुन्हा एकदा पंकज पुन्हा स्लोवर चेंडू ट्रॅव्हल म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एकदा मिळाला, दुसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही पाहूया. या ठिकाणी संदेश आहेत, चेंडू उचलेपर्यंत एकच धाव, एका धावावर समाधान. धावसंख्या 1 निवडली, जाऊन पोहोचली 28-28 धावा. 3 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. तर धावाची गती जर बघितली तर पंकज यांच्या षटकामध्ये 3, 2 आणि 1 अशा धावा येत आहेत आतापर्यंत. जवळजवळ बघितलं काउंटडाऊन होतोय 3, 2 आणि 1 अशा 6 धावा. पंकज पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पॅव्हलिन एंड कडून संकेतसाठी लोअर पुढे चेंडू योग्य समाचार घेऊ शकते, बंद आहे त्या ठिकाणी. भूषण चेंडू उचलेपर्यंत 2 धावा काय रोखू शकणार नाही. भाऊया फेकी होत आहे, थोडासा आखूट थ्रो केला होता. नक्कीच 2 धावा पूर्ण, 2 धावांची धावसंख्या वाढली, जाऊन पडली 30 धावा. अजून 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. नक्कीच पंकज यांच्या षटकातील जवळ तर आतापर्यंत 8 धावा देतो 4 चेंडू मध्ये. पंकज पुढचा चेंडू, हो यावेळी सुरेश चेंडू, नक्कीच चेंडू निर्धाव. या ठिकाणी धावाची संधी आणि गडी बाद. विकेटचा पतन, विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. तर धन्यवाद. मी विनंती करतो लगेच या आमच्यापर्यंत, पांजू संघाचा कर्णधार या आमच्यापर्यंत. तर आल्यात या ठिकाणी खूप दिवसानंतर या मैदानावर पांजू संघ आपल्याला दिसणार आहे. वेलकम पांजू स्पोर्ट्स पांजू संघ. अतिश भोईर नाणेफेकीसाठी यायचं आहे, लगेच थांबायचं आहे तुम्ही. तर पुढचे चेंडू पुन्हा एकदा पंकज. हो या ठिकाणी लालच दिली होती पण चेंडू टाळला फाईन क्षेत्रामध्ये. काऊ कोण क्षेत्रात बंद आहेत त्या ठिकाणी. एकदा मिळाला, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण होतील की काय, 2 धावा पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न होईल की नाही पाहूया. नक्कीच 32 धावांचं धावा पूर्ण होतात आणि 33 धावांचं उद्दिष्ट 4 षटकामध्ये आपण पाहतोय. तर काव्या 2727 या संघासमोर जयहनुमान टिवरी संघ. नक्कीच दुसऱ्या इनिंग कडे वळण्याआधी आपण वळल्या टॉसबॉक्स कडे. नक्कीच आमचे साथी समालोचक आमचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर हेमंतजी वर्तक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. तर दोन्ही कर्णधार आलेले आहेत. अतिश भोईर खूप वर्षानंतर या ठिकाणी या मैदानावर आपण पाहतोय. हे विसरचं काय रे बघ, मी कॉमेंट करत मला काय फोन करता येईल. तर टॉसबॉक्स कडे आमचे साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. हेमंत वर्तक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. पांजू स्पोर्ट्स पांजू वसईचा अष्टविनायक नायगाव संघ. एका बाजूला आपण पाहिलं तर या स्पर्धेचा लोगो पतू पॅकर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर म्हात्रे ब्रदर्स. आमचे सन्माननीय अतिथी हेमंतजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. पांजू स्पोर्ट्स पांजू विरुद्ध अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव. पतू पॅकर्स असा कॉल, मात्र म्हात्रे ब्रदर्स. हेमंत वर्तक साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थान बनवा. आतिश, पांजू संघाचं प्रतिनिधित्व पालक म्हणून जबाबदारी आहे तुझ्यावर. नाणेफेक जिंकतोय, काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 4 षटकांचा सामना आहे. 1 षटक हे पॉवर प्लेचं. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर तुमच्या परिसरात एक नामांकित संघ म्हणून अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव संघाला गणलं जातं, ओळखलं जातं. त्यांच्या विरुद्ध खेळताना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल पांजूस संघाचा? 50. 40 ते 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न आहे. आज तुमच्या संघामध्ये कुठले 4 गोलंदाज आहेत ज्यांच्यावर तुम्ही जबाबदारी सोपवाल? नितीन पाटील आहे, मी आहे. चेंजेस करतील. कसं वाटतं आयोजन नियोजन पतू पॅकर्स आग्रे चषक? खूप छान. प्रेक्षकांना आनंद मिळेल तुमचा हा खेळ पाहून. ऑल द बेस्ट. थँक्यू. नायगाव संघ, टॉस महत्वाचा तुमच्या संघासाठी? हां, तसा महत्त्वाचा असेल आणि नसेल पण, कारण टॉस जिंकताना आम्ही क्षेत्ररक्षण घेतो, ते प्रत्येकाचंच असते. टॉसवरती जातं, नियंत्रण असते. नक्कीच 4 षटकांचा सामना आहे. नायगाव संघ एक खूप मोठा संघ म्हणून गणला जातो या परिसरामध्ये. पांजू संघाला जर चांगलं लक्ष द्यायचं असेल तर किती धावांचं लक्ष तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50 ते 60 रन्स करण्याचा प्रयत्न करू. कुठले असे महत्त्वाचे 3 ते 4 फलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी तुम्ही सांगता? प्रशांत आहे, अक्षय आहे आणि स्वतः मी आहे आणि जितेश धानवा आहे. आज तो आला आहे संघासाठी. बघूया आता त्याचं काय नशिबात काय होत आहे ते. नक्कीच ही स्पर्धा म्हणजे हे तिसरं पर्व आहे. कसं वाटतं आयोजन नियोजन आमच्या पतू पॅकर्स टीमचं? हां, ते आयोजन मस्त आहे आणि पत्तू पेकर्स त्यांचं पण अभिनंदन. त्यांनी आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि सर्वांचा आभार. आणि जुचंदरचं मनापासून आभारच असते, प्रत्येक वेळी ते आम्हाला सपोर्ट करतात, त्यांचं अभिनंदन. नायगाव आणि जुचंद्र एक वेगळं नातं आहे आणि ते नातं जपण्याचा प्रयत्न पॅकर्स यांनी केलेला आहे. नाणेफेकीचा कॉल पांजू स्पोर्ट्स पांजू या संघाने जिंकून एक धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि प्रतिस्पर्धी संघ अष्टविनायक नायगाव या संघाला आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षाकडे. एकंदरीत 32 धावा आहेत, 33 धावांचं लक्ष आहे आणि आमचे सहकारी समालोचक हितेश भोईर सज्ज. थँक्यू संदीप सर. नक्कीच आपण वळूया लगेच मैदानाकडे. धावसंख्या झाले ते म्हणजे 32 धावा आणि 33 धावांचं एक आव्हान 4 षटकामध्ये आपण पाहू शकतो. 43 अंक काव्या 11 या संघासमोर. नक्कीच 2 खेळाडू, एक शेर तो एक बब्बर शेर, असे 2 खेळाडू आपण मैदानात पाहिला. तर दीपेश आणि बंधू असे 2 सलामी वीर आपण मैदानात पाहिला. बंधू स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंड तो म्हणजे दीपेश. तर भूपेंद्र गोविंदजी माकर आगरकर या नावाने त्यांना खूप प्रसिद्धी दिली जाते. तोच भूपेंद्र गोविंदजी माकर सज्ज आहे. पहिलं षटक आपलं कोट्यातील पहिलं आणि संघासुद्धा पहिलं षटक पॉवर प्ले षटक घेऊन येईल. तर भावेश पाटील सायबा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांना विनंती असेल तर VIP डायसवर येऊन बसायचं आहे. आणले आहेत का? विशाल पाटील आणि भावेश पाटील सुद्धा आहेत. नक्कीच वेलकम तुमचा. तुषार भोळ सुद्धा आहेत, पॅडी सुद्धा आहे त्या ठिकाणी. चेंडू दिला आहे, सामन्यात सुरुवात होईल. आमच्याकडे पंच वळतील तोपर्यंत आपण वळूया स्कोर बोर्डकडे. पुन्हा एकदा पाहिलं तर नक्कीच दीपेश आणि जितेश अशी सलामी जोडी बंधू या नावाने खूप प्रसिद्धी मिळली जाते. बंधू याला तर 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्याच्या नावावर आहे. पंच इशारा करतील, खेळाला सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिले चेंडू भूपेंद्र बंधूसाठी. नक्कीच बघितलं तर आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत भूपेंद्र. पॅव्हलियन एंड कडून राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पहिले चेंडू भूपेंद्र बंधूसाठी. रिवेचा आटम आहे. नक्कीच पाहिलं तर चेंडू नक्कीच खोलव्या टप्प्याचा होता. नक्कीच एकच धाव, एका धावेची सेकंड केला जातो. धाव संख्या 1 सुरुवात केली जाते. चांगली सुरुवात, 1 धाव आणि क्रिकेटची संजीवनी जाणली जाणारी 1 धाव पूर्ण करताना बंधू 33 धावांच्या उद्दिष्टानं पहिली धाव लागली जाते धावफलकावर. दीपेश आहे, पाहूया दीपेशांनी जवळजवळ आक्रमकता दाखल होती नायगावच्या ग्राउंडवर. आज काय करतील पाहूया. पुढे भूपेंद्र यावेळी चेंडू फाईन क्षेत्रामध्ये खेळला जातो. चेंडू ट्रॅव्हल होत आहे. नक्कीच बघूया किती धावा मिळतील. चेंडू चेस होईपर्यंत या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक हाताने चेंडू अडवला होता तर पूर्वी ह्या नक्कीच 3 धावा पूर्ण. चिते की चाल और बाज की नजर. आणि दीपेश पाटील यांच्या रनिंगवर कधी संदेह करू नका मित्रांनो. जवळजवळ हातातून धावा चढवण्यामध्ये एक्सपर्ट असलेले दीपेश पाटील पण वाचतो नॉन स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू भूपेश. सुरेख चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र
एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, आयुष्यमान भवाचा शुभ आशीर्वाद, झेल हो धरतीला द्या. हो, हे काय घडलंय, मी काय विचार करतोय, हा जर झेल झाला असता तर नक्कीच थोडंसं दडपण असतं दत्ताळी संघावर, कारण की बंधूसारखा मोठा हादरा बसवण्यात यश भेटला असतं ते म्हणजे भूपेंद्रला. आज जाऊ असं वाटलं होतं की हा झेल घेतील की काय, पण शेवटच्या झेल सुटायचा. धावसंख्या 5 धावा, 3 चेंडू टाकून होते आतापर्यंत, धावसंख्या 5 धावा. हो, यावेळी सुरेख फटका, क्लासिक ड्राईव्ह, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धावा पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होती की नाही पाहूया, आणि सहज या 2 धावा पूर्ण. या 2 धावांची धावसंख्या वाढल्या जाऊन पडला 7. आणि दीपेश यांची जर जर्सी पाहिली तर नक्कीच 7चा आकडा आपण पाहिला. सिद्धेश लाड यांचा आकडा आहे नक्कीच. मुंबई इंडियन्सचे सिद्धेश लाड यांची जर्सी आपण परिधान करताना पाहतोय दीपेश पाटील यांना. धावसंख्या 7, बिनबाद 7 अशी स्थिती आपण पाहू शकतो काव्या 11 संघाची. पुढच्या चेंडू पुन्हा एकदा. हो, यावेळी सुरेख चेंडू आणि मात्र गडी बाद. विकेटचं पतन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. थँक्यू डीजे. तर आपण पाहिला रवी ठक्कर याला एक चांगलं व्यक्तिमत्व तिवरी संघाकडून आपण पाहतोय. रवी ठक्कर नेहमीच हसतमुख असतात आणि नेहमीच कुठेही त्यांना भेटा तुम्हाला आवाज दिल्याशिवाय ते पुढे जाणार नाही, हात मिळवल्याशिवाय ते तुम्हाला पुढे जाणार नाही. तर नवीन आलेला फलंदाज मितेश भोईर या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर याच्याबद्दल जर विचार केला, मितेश भोईर यांच्याबद्दल जर विचार केला तर JPL ची पूर्ण मदार ज्यांच्या खांद्यावर होती आणि जवळजवळ एक हाती सामने त्यांनी ठोकले होते, तेच मितेश भोईर मैदानात आपण पाहू शकतो. 1 डाऊनच्या स्वरूपात जो फलंदाज नक्कीच सलामी यायचा तो आज फक्त 1 डाऊनच्या स्वरूपात येतोय, कारण की एक गेम प्लॅन आखलाय तो म्हणजे काव्या 11 या संघाकडून. तर नक्कीच धावसंख्या स्थिर म्हणजे 7 धावा, विकेट गडी बाद होतोय म्हणजे 1. शेवटचा चेंडू भूपेंद्र यांचा. हो, यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका पसतोय आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू समाप्ती. षटक संपताय मैदानात. पहिला धावसंख्या 1 बाद 7 अशी स्थिती आपण पाहिली, ती म्हणजे काव्या 11 संघाची. वळूया छोट्याशा डीजे कडे आणि पाहत या मैदानामध्ये. ओव्हर टू डीजे. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे थँक्यू डीजे. तर या ठिकाणी उपस्थित झाले ते म्हणजे एकविरा अष्टविनायक नायगाव संघ आणि जवळजवळ बघितलं खूप वर्षानंतर पांजू स्पोर्ट्स पांजू हा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झाला आहे. आणि नक्कीच एक पुन्हा जुन्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न तो म्हणजे पत्तूपायकर संघाकडून झालेला आहे आणि या आयोजकांकडून झालेला आहे. नक्कीच चांगला आयोजन आतापर्यंत सुरू आहे. तर नक्कीच या ठिकाणी सकाळच्या सत्रात पहिल्या उद्घाटन समारंभासाठी खूप सारे मान्यवर या ठिकाणी आले होते. नंतर आपण पाहू शकतो तर बक्षीस समारंभाच्या दिवशी 2 शरीर सौष्ठवपटू या ठिकाणी येणार आहेत. जवळजवळ बघितलं ज्युनियर मिस्टर इंडिया सेकंड रनअपचे रोहन मात्रे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर ज्युनियर महाराष्ट्रशी ज्यांच्या नावावर आहे तेच रोहन मात्रे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी आपण अजून एक बॉडी बिल्डर ते म्हणजे सौरभ मात्रे ज्यांनी ठाणे वेस्टर्न श्री तसंच महाराष्ट्र श्री तर थांब
लगेच येणाऱ्या सर्व संघांचं आम्ही सन्मानपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना या स्पर्धेच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. तुमचं गुणकौशल्य, तुमची खेळाची सौंदर्यता लगेच या क्रीडांगणावर, या मैदानावर बहरावी अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतोय. तर सुरू असलेला सामना आपण पाहतोय अंकुश स्मृती काव्य 11-2727 रत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर टिवरी परिसरातील एक नामांकित संघ जनमोहन स्पोर्ट्स टिवरी. जनमोहन स्पोर्ट्स टिवरी आणि बहुजन विकास आघाडी मार्फत दरवर्षी एक रजनी स्पर्धा क्रिकेट जगतासाठी मिळत असते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे गेल्या वर्षी ती स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र यावर्षी ती स्पर्धा होईल अशी आपण आशा बाळगूया. आमचे मास्टर सचिन टेलर्स असतील, आमचे दीपेश असतील दाऊ, आमचे भूपेश असतील, महान बरीचशी टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य देत असतात. पंच आणि आयोजन समिती काही चर्चा करताना आणि तदनंतर निर्णय जाहीर होईल. यापुढची लढत अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव आणि प्रतिस्पर्धी संघ पांजू स्पोर्ट्स पांजू. तदनंतर आपण जो पहिल्या फेरीतील अंतिम सामना जो होणार आहे तो दोन बलाढ्य संघादरम्यान होणार आहे. काश्मीरा विरुद्ध गावदेवी एकसर अशी लढत. क्रिकेटमध्ये बरेचसे परिवर्तन, बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत. पाण्याची सोय करा मैदानाच्या आत. आज आपण पाहिलं तर सुरुवातीला जे क्रिकेट सकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता सुरू व्हायचं ते आता उशिरानं सुरू होतं. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा फटक्यांची निर्मिती झाली. बरेचसे पडाव आता आपण पाहतोय दुरुस्त केले जातात. चांगले चांगले भव्य दिव्य आयोजन असतं. मात्र संघ किंवा खेळाडू खूप उशिराने येत असतात. तर ही परिस्थिती थोडीशी बदलली पाहिजे. खेळाडूंनी स्वतःच्या फिटनेसकडे, आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. योग्य आहार, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन घेऊन एक चांगला खेळ किंवा आपल्या गावाचं नावलौकिक होईल असं क्रिकेटचं सौंदर्य प्रत्येक स्पर्धेमध्ये सादर केलं पाहिजे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण येता कामा नये. क्रिकेटमध्ये जर राजकारण आलं तर नक्कीच संघाची आणि त्या गावाची एक वेगळी स्थिती किंवा अवस्था होते. बऱ्याचशा गावांनी ते पाहिलंय, बरेचसे गाव ते अनुभवतात. मात्र क्रिकेटमध्ये एकसंगता, एकनिष्ठता आणि प्रत्येकाला समान दर्जा हा मिळणं आवश्यक असतं. त्यावेळेस ती गावाची लौकिकता किंवा त्या संघाचा डामडौलारा, तो लौकिकपणा निर्माण होत असतो. आज आपण जर पाहिले बरेचसे संघ ज्यांनी क्रिकेटचा इतिहास रचला, आज त्यांचं वर्तमान खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर अभिजित. सामना करेल तो फलंदाज जितेश बंधू. नॉन स्ट्राईक आपण पाहतोय मितेशला. तर नक्कीच पाहिलं तर थोडासा व्यत्यय आला होता आणि जर नियमावली असते लक्षात असू द्या ते तुम्हाला तुमच्यापर्यंत नंतर पोहोचू. तर आपण बोलूया सामन्याकडे जवळजवळ एक षटक हाताळत आहेत. 7 धावा झाल्यात, 1 गडी 5 झालाय. नवीन आलेला गोलंदाज आपण पाहू शकतो नंबर 2 चा अभिजित. हॅलो हॅलो. तर नक्कीच नवीन आलेला नंबर 2 चा षटक घेऊन येतो म्हणजे अभिजित बंधू. सामोर होतील अभिजित याला थांबायचं आहे. नक्कीच थोडंसं फिल्डिंग सेट झाली नव्हती, लक्षात असू द्या. जवळजवळ 33 धावांचं उद्दिष्ट असताना आपण पाहतो 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि जवळजवळ दुपारी 17 मध्ये आपण वळल्यानंतर या स्पर्धेला अजूनही रंग चढेल यात काही शंका नाही. पुढचा चेंडू
यावेळी पुढचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल हा येतोय आगविशेषक षटकार डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या थँक्यू डीजे. नक्कीच हा बंधूचा क्लास आहे. हा नक्कीच क्लास त्यांनी जपणं पाहिजे, कारण त्याचा परफॉर्मन्स जर आपण या चालू घडामोडीत किंवा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं तर बंधूचा परफॉर्मन्स थोडासा काही कमी झाला होता. मात्र त्यांनी त्याच्या क्लासकडे नेहमी सातत्याने लक्ष दिलं पाहिजे की बंधूचा क्लास तो आहे की नक्की जो जुचंद्र गावामध्ये त्याची एक वेगळी कीर्ती आहे, तो क्लास त्यांनी जपला पाहिजे. आपण JPL कडे वळालो तर नक्कीच वन मॅन शो करणारा बंधू पाटील आपण मैदानात पाहू शकतो. जवळ त्यांनी आपल्या फॉर्म मध्ये पडताना बंधू पाटील षटकाराची सुरुवात करतोय. धावसंख्या 13 वर नेऊन ठेवतोय. पुन्हा एकदा सज्ज बंधू. हो यावेळी नक्कीच पहिला हलक्याचा जिजा पुश केला चेंडू धावला तो याच्यामध्ये कव्हर क्षेत्रामध्ये मिसफील्ड 2 धावा पूर्ण दिसायचा प्रयत्न होईल की नाही पाहूया. या ठिकाणी मात्र रोखून ठेवला आहे. तर बंधूला थोडासा उशीर लागला फॉर्म मध्ये येण्यासाठी. JPL पर्यंत त्यांना वाट पाहावी लागली. पण त्यानंतर जो फॉर्म मध्ये आलाय बंधू तो आतापर्यंत आपण पाहू शकतो चांगला खेळ करतोय. चांगली स्थितीला नेऊन ठेवतो आपल्या दत्ताळी संघाला. धावसंख्या 1-2 ने वाढली जाऊन पडली 15 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत 4 चेंडू खेळ शिल्लक आहे या षटकातील. हो यावेळी पुन्हा एकदा चेंडू बॅट चिकन ट्रॅव्हल होतो म्हणजे फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी हा आलाय बंधू नावाचा चौकार डीजे. थँक्यू. फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट हीच भूमिका अदा करताना आपण पाहू शकतो बंधू पाटील. पुढचा चेंडू यावेळी पाहिला चेंडू हलके स्लिप केला फ्लिक शॉट जवळजवळ पंचांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. मिसफील्ड होते पाहूया तिसरी धाव किती की नाही पाहूया. या ठिकाणी डेंजर कडे म्हणजे मितेश भोईर आणि हार नाही करताना 3 धावा पूर्ण. आणि या ठिकाणी 3 धावा लागल्या जातात. धावफलक्यात 22 धावा. आणि या ठिकाणी नक्कीच आदरणीय सन्मान्य किशोर भोईर शिवभक्त आणि क्रिकेट प्रेमी त्यानंतर आपण पाहिलं तर दिलीप भोईर डॉन या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम दुपार सदा तुमचं स्वागत. हो याला मी तिथे पाहिलं की आपल्याला मोठे फटके खेळण्याची गरज नाही. चेंडू हलके ढकलून दिला. चेंडू 1 धाव मिळाला दिसायचा प्रयत्न रोखून दिला बंधू यांनी. धावसंख्या 1 ने वाढली जाऊन 23 धावसंख्येवर. तर आलेल्या VIP डाईसवर पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलं सांगणं काव्या 11 वर्सेस जय हनुमान टिवरी संघ. नक्कीच टिवरी संघ हा शिवभक्त किशोर भोईरचा फेवरेट संघ आहे. तर दत्ताली संघ डॉन यांचा फेवरेट संघ आहे. पाहूया दोघांची लढत आपण मैदानात पाहतोय. यावेळी बंधू बॉल चार्ज केलाय. नक्कीच सीमा पार हा येतोय बंधू नावाचा ब्रँडेड षटकार डीजे. तर नक्कीच आमचे डीजे वादक या ठिकाणी आपण पाहू शकतो आकाश पटेल याला जवळजवळ उडीसावरून कालच या ठिकाणी लँड केलं आणि नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. जवळजवळ बघितलं तर त्यांचे मोठे मोठे इव्हेंट्स आपण डीजेचे पाहू शकतो. तर कोणाला त्यांची जर ऑर्डर घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा. जवळजवळ त्यांचे महागडे पॅकेज तुम्हाला आकाश भोईर हे दाखवते आकाश मात्रे तुमच्यापर्यंत दाखवतील. तर बघितलं 4 धावांची गरज आहे फक्त. आता मात्र 12 चेंडू 4 धावांची गरज. बंधू जर बघितलं तर 7 चेंडू आणि 23 धावांवर खेळतोय. तर आपण मितिशाला पाहिलं तर त्याला 7 देतोय 1 धावावर खेळतोय. 4 धावांची फक्त गरज आहे 12 चेंडू मध्ये. नवीन याला गोलंदाज रोशन आपण पाहू शकतो. तर बंधू आपण पाहिलं तर नक्कीच एक घणाघाती आणि एक वादळ बंधू नावाचा आपण मैदानात पाहू शकतो. 7 चेंडू मध्ये 23 धावा ठोकतो आतापर्यंत. तर 4 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. नवीन गोलंदाज आपण बघतो रोशन ज्यांनी फलंदाजी चांगली केली होती. चेंडू ट्रॅव्हल होतो म्हणजे कवकावणा क्षेत्रामध्ये 1 बाउन्स आणि सामना समाप्त. आणि लगेच आपण म्हणणार आहोत या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच. लगेच आमच्यापर्यंत या नो डाऊट वन अँड ओनली जितेश पाटील बंधू नावाचा ब्रँड इज ऑन मॅन ऑफ द मॅच. आणि ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी जे आम्हाला स्पॉन्सर केले दिवेश भोईर यांच्या मार्फत जवळजवळ एक आकर्षक अशी जर्सी.
तर लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे आणि आमच्या पंचांना एक आराम द्यायचा आहे. दे माझ्या बॉल दे.